yes, ching, tabak, dum dum. लय बेकार आहे आपण आपलं नादच करायचं ना. yes, ching, tabak, dum dum. मग लय बेकार आहे आपण आपलं नादच करायचं ना. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे. त्यासाठी या दोन्हीमधील टर्बो VPN आणि सिक्युअर VPN या दोन्हीमधील कोणताही तुम्ही VPN यूज करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टर्बो VPN इथं चालू केलेला आहे आणि तो कनेक्ट केलेला आहे. आता कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. आता कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. आता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत एक्सपेक्ट रेशिओ या ऑप्शनवर क्लिक करून सेकंड नंबरचा म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून दोन बोटाच्या साह्याने इमेज लेअरची साईज वाढवून इथं आपल्याला इमेज लेअर आहे तो प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला ॲड ओव्हरले म्हणून जाऊन बघू शकता. ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले ऑप्शन दिसून येईल. त्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला जो व्हिडिओ मी बीटमार्क दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आता या बीटमार्कमध्ये तुम्हाला बीटही मिळून जातील आणि सॉंगही यातच तुम्हाला दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाणार आहे. तो बघू शकता अशा प्रकारे हे ऑप्शन स्क्रोल करत एक्सट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल. त्याच्यावर क्लिक करून इथं बघू शकता तुमचं जे ऑडिओ आहे ते तुम्हाला इथं प्रॉपर दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की तुम्हाला इथं काय होणार आहे की बीटमार्क प्रॉपर दिसून येतात. त्यासाठी इमेज लेअर आहे त्याची लेंथ पूर्ण व्हिडिओपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि उरलेला भाग स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा आहे. आता बघू शकता इथं तुम्हाला प्रॉपर बीटमार्क दिसून येतील. तर बीटमार्क करण्यासाठी सिम्पली पहिला बीट तुम्हाला चेंज होतोय म्हणजे बघू शकता की पहिला बीट इथं चेंज होतोय. त्यानंतर बघू शकता सेकंड बीट इथं चेंज होतोय. जिथं आपल्याला ग्लो होताना दिसून येते तिथं आपल्याला काय करायचं आहे स्प्लिट करत इथं आपल्याला बीटमार्क मार्क करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे इथं प्रॉपर इथं बीटमार्क दिसून येत आहेत. तर बघू शकता मीही शेवटपर्यंत अशाच प्रकारे बीटमार्क करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं बीटमार्क केलेले आहेत. त्यानंतर बॅक निघून आपण हा जो बीट व्हिडिओ ॲड केलेला आहे तो काय करायचा इथनं डिलीट करून टाकायचा आहे. म्हणजे आपलं सॉंगही इथं क्रिएट झालेलं आहे प्लस बीटही इथं क्रिएट झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला काय करायचं आहे बॅक निघून यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता बॅक निघून आल्यानंतर खालील आपल्या इफेक्टवर क्लिक करून सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता ओपनिंग क्लोजिंगवर आल्यानंतर थर्ड ऑप्शन जो सुपर लार्ज इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या पहिला जो इमेज लेअर आहे परत एकदा सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इफेक्ट लोड होताना दिसून येत आहेत. तर याला काय करायचं आहे बाउन्स 1 हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता पहिला इमेज लेअर झाल्यानंतर सेकंड इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे पहिल्या इमेज लेअरला आणि थर्ड इमेज लेअरला परत एकदा क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता अशा प्रकारे 3 इफेक्ट इथं प्रॉपर सेट झालेले आहेत. त्यानंतर फोर्थ इमेज लेअरला सिलेक्ट करून इथून आपल्याला काय करायचं आहे सिम्पली ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे ऑप्शन स्क्रोल करत
तुम्हाला इथं स्ट्रेच अँड अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून येईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि ट्रेन 4 म्हणून हा एक तुम्हाला इफेक्ट इथे मिळून जाईल. ते ऑप्शन स्क्रोल करत बघू शकता, तुम्हाला ट्रेन 4 म्हणून एक ऑप्शन अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर 6 नंबर इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे की स्ले आउट हा इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाईल अशा प्रकारे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला परत एकदा स्टार्टिंगला येऊन सिम्पली 3rd नंबरच्या नंतर म्हणजे 4th नंबरला सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे की 4th नंबरला बघू शकता सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सर्च ऑप्शनमध्ये तुम्हाला थंडर म्हणून हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, म्हणजे सर्च करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे थंडर म्हणून हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे, तुम्हाला अशा प्रकारे तो दिसून येणार आहे. बघू शकता तो लोड होताना तुम्हाला दिसून येतोय. तर तो थंडर इफेक्ट काय करायचा आहे आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला बघू शकता की पहिल्या नंबरला तो मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि याची जी सेटिंग आहे ती 3 इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची. बघू शकताय इथंपासून आपण चालू केलेलं आहे, तर या 3 इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायचं आहे. ठेवून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून आहे. आता बॅक निघून आल्यानंतर 7 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता 7 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट केल्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता ॲड इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं स्प्लिट म्हणून ऑप्शन मिळून जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला 3rd नंबरला 3 लेअर मिरर म्हणून हा जो इफेक्ट मिळून जाणार आहे, तो सिम्पली आपल्याला ॲडजस्ट करून म्हणजे ॲड करून ॲडजस्टवर क्लिक करून व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. आता व्हर्टिकल सेट केल्यानंतर काय करायचं आहे की बघू शकताय याची लेंथ इथपर्यंतच ठेवून यासमोरील इमेज लेअर बघू शकताय की यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर टेक्नॉलॉजी 2 म्हणून हा एक इफेक्ट तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण स्क्रोल करत तुम्हाला टेक्नॉलॉजी 2 म्हणून हा एक इफेक्ट मिळून जाणार आहे, तो इथं आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे ऑप्शन स्क्रोल करत टेक्नॉलॉजी 2 म्हणून हा इफेक्ट शोधून काढायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता आपल्याला वरती तर काय मिळालं नाही, तर बघू शकता इथं आपल्याला शोधून काढायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता तुम्हाला इथं टेक्नॉलॉजी 2 म्हणून हा इफेक्ट अशा प्रकारे मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकता इथपर्यंत आपण प्रॉपर इथं इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आणि त्यानंतर ॲनिमेशन ऑप्शनवर क्लिक करून इन ॲनिमेशनमध्येच सगळ्यात पहिल्या प्लस लाईट साईड म्हणून 2nd नंबरचा इफेक्ट दिसतोय, तो सिम्पली अप्लाय करून याची सेटिंग पूर्ण वाढवायची आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि वेव्ह ABS हा जो 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर 3rd इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा काय करायचं आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि वेव्ह ABS हा 3rd नंबरचा इमेज लेअर अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर परत एकदा या समोरील म्हणजे आपण इथूनपासून चालवलं 1 2 3 4 हे जे 3 इफेक्ट आहेत त्यानंतर 4था इमेज आहे तो सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे, परत कॉम्बोमध्ये यायचं आणि हे ऑप्शन स्क्रोल करत अशा प्रकारे स्क्रोल करत बघू शकता स्ट्रेच अँड ए अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर फ्लॅश इनेबल म्हणून हा फर्स्ट इफेक्ट मिळून जाईल, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. त्यानंतर 2nd इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्टिअरिंग हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा 3rd नंबरवरून ॲनिमेशनमध्ये कॉम्बो येऊन इथं आपल्याला एनेबल फ्लॅश एनेबल म्हणून हा जो 3rd इमेज आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि फॉलिंग इफेक्ट अप्लाय करायचा आहे. फॉलिंग इफेक्ट अप्लाय केल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि परत एकदा एनेबल फ्लॅश हे 3 आहेत ते आपल्याला इथं तिन्ही इमेज म्हणजे इफेक्ट आहेत ते अप्लाय करायचे आहेत. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे आणि बघू शकता की आपले प्रॉपर प्रत्येक इमेज लेअरला आपले इफेक्ट आहेत ते प्रॉपर सेट झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक इमेज लेअरमधील एकाड एक इमेज लेअर आहे तो आपल्याला गोल्डन कलर द्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला गोल्डन कलर देणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्लू कलर देणार आहोत.
तर बघू शकता तुम्हाला कोणताही आवडेल ते तुम्ही इथं देऊ शकता. तर एकाड एक इमेज लेअर सगळ्यात पहिल्यांदा इथंच आपल्याला साईज वाढवून घ्यायची आहे आणि एकाड एक इमेज लेअर सिलेक्ट करून खालील हे ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर सर्च्युलेशन हे ऑप्शनवर क्लिक करून -50 सर्च्युलेशन करून फिल्टरमध्ये जायचं आहे. आता फिल्टरमध्ये गेल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत रेट्रो या ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला काय मिळणार आहे की गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून याची पूर्ण सेटिंग वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारेच काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर एकाड एक सिलेक्ट करून ते ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये जायचं आहे. सर्च्युलेशन -50 करून फिल्टरमध्ये जाऊन ते ऑप्शन स्क्रोल करत रेट्रोमध्ये जायचं आहे आणि गोल्ड 200 हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक प्रॉपर असं दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता त्यानंतर 3 लेअरला हे आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी हे ऑप्शन स्क्रोल करत ॲडजस्टमध्ये जायचं आहे. सर्च्युलेशन -50 फिल्टरमध्ये जाऊन रेट्रो हा ऑप्शन स्क्रोल करत इथं गोल्ड 200 हा इफेक्ट अप्लाय करून याची सेटिंग वाढवायची आहे. आणि 3 लेअरपासून समोरचा जो एकाड एक इमेज लागणार आहे त्याला पण वेगळा इफेक्ट लावणार आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करत काय करायचं आहे ॲडजस्टमध्ये जाऊन सर्च्युलेशन -50 करून फिल्टरमध्ये जाऊन परत एकदा रेट्रोमध्ये जायचं आहे. फक्त इथं काय करायचं आहे की अगफा 4000 म्हणजे 400 हा तुम्हाला एक मिळून जाईल इफेक्ट. गोल्डमध्येच राहणार आहे म्हणजे गोल्डमध्येच दिसून येणार आहे, फक्त ब्लू कलर इथं तुम्हाला दिसून येणार आहे. अगफा 400 हा इफेक्ट काय करायचं इथे एकाड एक अप्लाय करायचा आहे. बघू शकता या इफेक्टनं तुम्हाला युनिक असं कॉम्बिनेशन आहे ते व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि युनिकनेस आहे ते प्रॉपर तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक एकाड एक म्हणू शकता किंवा तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं हे जे इफेक्ट आहेत ते लावू शकता. फक्त याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपर असं परफेक्ट दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण प्रॉपर फिल्टर आहेत ते ॲडजस्ट केलेले आहेत. ॲडजस्ट केल्यानंतर सेट केलेले आहेत. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ॲडजस्ट करून फिल्टर लावलेले आहेत. आता फिल्टर लावल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे ॲक्फो लावला आहे पण आणि बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर फिल्टर आणि हे झालेलं आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोजमध्ये तुम्हाला PNG दिलेलं आहे ती सिम्पली PNG ॲड करून अशा प्रकारे त्याची साईज वाढवून इथं आपल्याला वरती सेट करून घ्यायची आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून फक्त एक स्टेप काय करायचे आहे की जिथं आपल्याला 3 मिरर आहेत 3 मिरर लेअर तुम्हाला इथं दिसून येतील तिथं फक्त 2 भागात इथं कट करून इमेज लेअर बघू शकता अशा प्रकारे 3 मिरर इफेक्ट होत आहे इथं आहे. तर इथं काय करायचं आहे की 2 लेअरमध्ये कट करून मधला जो भाग आहे तो फक्त काय करायचा ॲडजस्ट करून इथं सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.